ठिकाणाचा दोष आहे. श्रीमद भागवतात ऋतुमान नावाचं एक सरोवर आलं. जाग्याचा दोष सांगतोय, मग चांगला असो की वाईट असो. ऋतुमान नावाचं सरोवर देव बाप्पा, या सरोवरामध्ये या विश्वातली एक पवित्र स्त्री स्नान करण्याकरता गेली आणि संकल्प केला, मला एक सिद्ध पुत्र जन्माला यावा, एक सिद्ध पुत्र. तर महाराज किती सिद्ध पुत्र जन्माला आला? 4 ब्रह्म आहेत त्यापैकी एक. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरिषि जानोनि हरि झाले, हरिषि जानोनि हरि झाले, हरिषि जानोनि हरि झाले. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, आणि कपिल तिच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव कधी होती रुक्माजी बाबा. ऋतुमान सरोवराचा सिद्धांत इतका आहे, त्या सरोवरात स्त्रीनं स्नान केलं आणि त्या सरोवरातल्या मातीची महादेवाची पिंड करून जर पूजा केली तर संकल्पना जी इच्छा प्रगट केली ती पूर्ण करते. ही त्या ठिकाणातली ताकद. चला, ऋतुमान नावाचं एक सरोवर आहे, बिंदुमान नावाचं सरोवर. हे चुकून बोललो, ऋतुमान हे बिंदुमान नावाचं सरोवर आहे. आणि ऋतुमान नावाच्या सरोवरामध्ये विश्वाच्या मालकाच्या भक्ताचं रक्त पित असणारा, देवाला सत्यत्वात बोलत होता, त्या नकराचा उद्धार केला. ती त्या तीर्थात ताकद आहे. काही काही अधिकारी तीर्थ आहेत. विठाला विठाला. एक सांगतो, एखाद्या बलाढ्य माणसाने 5 क्विंटल जरी पांडुरंगाची मूर्ती केली आणि त्याच्या गावात मांडली तर ते पंढरपूर होऊ शकत नाही. ते पंढरपूर होऊ शकणार नाही. त्याच्यात सत्ता आली आणि त्यानं समुद्र जरी वळून त्या गावात आणला तरी त्याची चंद्रभागा तयार होत नाही. ठिकाणाची ताकद आहे. चोखोबाराय सारखा महान संत, मंगळवेढ्याचे मालक. मला या लोकांना मालक म्हणावं असं वाटतं, आणि ती खरंच मालक आहेत आपली. ज्यांच्या नावानं अख्खा भारत जेवल्या जातो ती मालकच असतात. आपण आपल्या घरापुरते मालक असते, ते विश्वाचे मालक आहेत महाराज. विश्वाचे मालक आहेत, विश्वाचे. आणि मालक हा शब्द कळण्यासाठी थोडंसं फिरावावी लागेल. कारण बैलाचा पाय चिखलात गेला आणि त्याच्यात पाणी साचलं आणि त्याच्यात बेंडकी येली आणि बेंडकीनं 2-4 पिलं दिले आणि पोळ्याच्या दिवशी घागरमाळा वाजत बैल आले. तर त्या पिलानं बेंडकीला विचारलं विश्व म्हणजे काय? ती म्हणली आपल्यापेक्षा मोठं घर जगात कोणाचंच नाही. तर ते बेंडकीचं पिलू म्हणलं, वा यावत पुण्य हाती कालायम ममा माईश्वर्याती संपन्न जगतराम नैवम कोहा. या विश्वात माझ्यासारखा ऐश्वर्य संपन्न कोणी नाही. मी आशा माईच्या पोटी जन्माला आलो की जगात तिचं 1 नंबरचं घर आहे मोठं, आणि मी तिच्या पोटी जन्म घेतला. दुसऱ्या दिवशी पोळा, आणि पोळ्याला बैल धुवायला आले. बैल धुवायला आल्यावर घाट्या घुंगर वाजू लागले. भाऊ ह्या पिल्याने विचार केला वरी काय वाजते म्हणून पाहायला आलं. तर वरी पाहायला आल्यावर त्यांनी एवढा मोठा बैल पाहिला. माईन म्हणला, माय आपल्या घरात त्या जीवाचा पाय बसत नाही. तर ती म्हणली नेमका आहेच केवढा जीव, मी मोठं होऊ का? तर ते म्हणला राहू दे, कशाला मोठं होती. नाही म्हणली तुला दाखवतेच ते जीव केवढा केत. फुगत 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 बेनकी इतकी फुटली, फडा फडा तिचे तुकडे झाले. बैलाच्या खोली एवढी तरी होईल का? नाही. याच्यासाठी विश्व पाहावं लागेल. विठाला 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 विठाला. परवाला मागच्या आठवड्यात आम्ही गेलो, टकल्या अण्णा सोबत होते आमच्या. एकानं 5 पोते साखर गाळली बापाच्या पुण्यतिथीला. चांगला माणूस होता, सात्विक, पण त्याची जराशी जीभ घसरली. त्याला माहीतच नाही हे किती रगिले म्हणून. ते म्हणला महाराज मी माझ्या वडिलाच्या पुण्यतिथीला 5 क्विंटल साखर गाळली. ते म्हणला आनंदाची गोष्ट आहे, वा छान गोष्ट आहे. बापानं कमिलेली प्रॉपर्टी कोणाकडे? ते म्हणजे मलाच आहे. मग तुझ्या बापाला साखर पोतवाला गाळीन का? बापाची प्रॉपर्टी तूच खाला ना. आणि ते म्हणले बरं महाराज तुम्हाला मोठेपण का वाटेल? मी म्हणलं मोठेपण वाटणारच नाही. मी फक्त 5च पोते जर कार्यक्रम पाहिला तर मी मोठं म्हणेन. मी लय मोठाले कार्यक्रम पाहिले ना. आज संध्याकाळी 111 क्विंटलाची बुंदी आहे, मग 5 पोतेवाल्याला कसा तोंबाळी? आज नारायणगडाव किती पोत्याची बुंदी? 111 पोत्याची बुंदी. मग 5 पोते त्यांना बापाच्या श्राद्धाला गाळे, काय नवलाची गोष्ट. पाकिट जरी देत असेल तर कीर्तन करायला आम्हाला का कोठ्यावरली बाई समजायला लागतो. विठाला विठाला. विश्व जोपर्यंत आपण पाहत नाहीत का तोपर्यंत आपल्याला विश्व कळत नाही. काय सांगत होतो? कीर्तन. हा जमला मेळ आता. सरोवराची ताकद काय काय ही सरोवर होती काही. हा पंढरपूर चोखोबाराय. चोखोबाराय एकदा कर्नाटक मध्ये गेले. कर्नाटक मध्ये मी आता जानापूरला गेलतो. कर्नाटकला फार मोठं गाव.
जानापूर तिथून काही अंतरावर विश्वाच्या मालकाचं पादुका म्हणजे बिदरच्या बादशाची नगरी, तिथं नामदेवरायाचं लग्न जिथं झालं तिथून जानापूरहून जवळ आलं ते. तर बघ तिथं चोखोबारायाकडे इंद्र गेला. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा, म्हणजे 222 दिवे त्याच्या गाडीला. आम्र शुद्ध करण्यासाठी चोखोबा ठिकाणाची ताकद सांगतो. जागा दूषित असती कोण नाही म्हणते. मग कर्नाटकमध्ये इंद्रनं चोखोबारायाला सापडून सांगितलं, महाराज माझं आम्र शुद्ध करायचं. चोखोबारायाने इंद्राला नमस्कार केला. इंद्र महाराज आम्रत शुद्ध मला करता येतं, पण या जागेत करता येत नाही. मग जागा कोणती पाहिजे? त्यासाठी पंढरपूरच पाहिजे. मग चोखोबारायानं मिनिट हा शब्द रुक्माजी बाबा फार छोटा आहे. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकतंय. इतक्याच टायमात रामकृष्ण हरी एकदाच म्हणले आणि इंद्राचं 5 प्रकारचं आम्र शुद्ध केलं. पण ठिकाणात ती ताकद होती, फक्त पंढरपुराच्या व्यतिरिक्त होत नव्हतं. जागेत ती ताकद. मग सात्विक असेल, दूषित असेल, पुण्यवान असेल, पावन असेल, तसं आपलं घर पुनीत होण्यासाठी एक रात्रभर गाय तिथे बांधायची. गायीचं शेण आणि गोमूत्र एका कोपऱ्यात ती फरची रिकामी ठेवायची. वास्तुपुरुषासाठी तर तुम्ही ठेवतात, तो सोन्याचा वास्तुपुरुष असतो, बळक्यात ठेवतात, तांदळात वगैरे दाण्यात ठेवतात. तर ते शेण आणि गोमूत्र त्या फरचीच्या कोण्या कोपऱ्यात ठेवतात ते ब्राह्मणाला विचारायचं. आणि ते जोपर्यंत तिथं टाकत नाही तोपर्यंत बुवा ती जागा शुद्ध होत नाही. मला सांगायचं एक, वैकुंठातला हरी यशोदेकडे का गेला? तर एक गाय एक घर शुद्ध करू शकते. मग ते 2000 स्क्वेअर फूटचं असू, आता ते 5000 स्क्वेअर फूटचं असू, किंवा एखाद्या मंत्र्याचं 5 एकर मधलं असू द्या, तर एक गाय तितकी जागा शुद्ध करू शकते. तर नंदराजाकडे एकट्याकडे 9 लाख होत्या. असे किती नंद होते? 9. महानंद कोण? एकटे नंदराज. तर आणि गोकुळामध्ये 14 गायी नाहीत असा माणूसच नव्हता. 13 गायीवाला माणूसच नाही 14 पासून पुढे. तर ह्या 9 नंदाकडे किती होत्या? एका नंदाकडे, आई तुझा मी एकुलता एक, गायी राखीतो 9 लाख, गायी राखून झिजली नख, मला जीव घाल. त्याच्या जेवण्याचंही वर्णन केलं. देव साधं जेवत होता, साधं जेवत होता. देवाला काय असं आगळं वेगळं चणचणीत तुपातले याच्यातले त्याच्यात पदार्थ. आई लहानच घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा. आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. वांगे भाजून भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी. हे एकदम साधं साधं, जो सर्वसामान्य जीव खातो का. आणि आजही मोठाली लोक साधंच खायलेत. तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकार चोट म्हणत होते, खोटं आहे का भाऊ? तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकार चोट म्हणत होते. आता गुळाच्या चहाच्या हॉटेल पुढं कोट्यावधी रुपयाची माणसं, अब्जावधी रुपयाची माणसं ते चहा प्याले. आणि तिथे लिहिलेला असतो, इथे गावरान गुळाचा चहा भेटन. आणि एक गाय जर दिनकर बुवा आपलं घर शुद्ध करत असेल, तर ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्याचं घर किती शुद्ध असेल? मग या सगळ्या नंदांच्या गायी त्या गोकुळात असतील, ते गोकुळ कुठे राहतात माझे बाबा किती शुद्ध असेल? मग विश्वाच्या बापाला भारतात असं एकच गाव होतं की गायीच्या पदस्पर्शाने पुनीत असलेलं गाव, ते फक्त गोकुळ होतं. म्हणून पहिल्या कडव्यात एक सांगतो पुन्हा एक पुरावा की मग यशोदेकडेच का अग्नीची साधना केली मान्य, गोकुळातच का गायीची पुण्य आहे म्हणून मान्य. पण अजून असं काय? श्रुती प्रश्न करते जनाबाईला की नेमकं काय? ठीक आहे की देवाला आई का सोडावं लागली? त्याची आई जिवंत आहे, बाबा जिवंत आहे. महाराज वसुदेवासारखा ज्ञानी कोणी असेल का? धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, धन्य त्याचे ज्ञान, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, धन्य त्याचे ज्ञान. वधिता बालक नामावले, वधिता बालक नामावले, वधिता बालक नामावले. धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, 6 मारली 6 लक्ष्मी, 6 मारली. डोळ्याला पाणी नाही. ज्ञानी माणसं आपलं दुःख जो निवारण करू शकत नाही त्याच्या पुढे रडत नसतात. ज्ञानी कोणा पुढे रडतात माहिती आहे का? आपलं कोणीतरी दुःख दूर करील त्याच्या पुढे रडायचं. आपण अशा माणसापाशी रडतो की तो आपलं दुःख तर दूर करतच नाही, पण आपली किती बेजारी आहे तिकडं 6 नळ्याने पेरतो. अशा हरामखोरा पुढे आपण रडतो. नाही रडायला पाहिजे. रडावं देवापाशी, रडावं संतांपाशी, आणि रडायचंच असेल तर भरलेल्या नदीपाशी रडा. निदान गुळणा करायला मनानं पाणी होतं. कुठल्याही नालायकापाशी रडायचं नाही. ज्याचं सगळं अंग दुःखानं बरबटलंय
त्याच्यापेक्षा रडून काय फायदा आहे आपल्याला? विठाला विठाला म्हणून वसुदेवानं शोक नाही केला. कारण शोक का करायचा? जिच्यापाशी करायचा ती बायको आहे. नवरा जर जास्त रडला तर बायकोला किती दुःख वाटेल? नाही कारण ती म्हणेन ना माझ्या मालकात दुःख निवारण करायची ताकद नाही, याच्याकरता बायको कशी रडली नाही. दुसरा मुद्दा आहे, जे सांभाळायला लोक होते ते भाकरीचे पानचेट होते, ते कंसाचे भाकरीचे पानचेट होते अण्णा. त्याच्यापाशी रडून काय फायदा आहे? बरं ते उद्धार करू शकतात का? नाही. बरं रडण्याचा फायदा कशा करता नाही? कारण जो राजा निर्दयी आहे, निष्पाप लेकराला आपटून मारतो, त्याला दया आहे करू माझी बाबा, मग त्याच्यापाशी रडून काय फायदा? म्हणून रडले नाही. हा ज्ञानाचा पुरुषार्थ आहे. धन्य त्याचे ज्ञान. आणि म्हणून मग एवढा मोठा ज्ञानी पिता सोळा का महाराज लेकराचं कल्याण होण्यासाठी कुळातल्या एखाद्या लोकांचा आशीर्वाद लागतो, त्याच्याशिवाय त्याचं कल्याण होत नाही. राजा जर व्हायचं असेल, प्रयत्न लोक करत नाहीत असं म्हणायचं नाही, पण वंशातली कृपा असल्याशिवाय राजा होत नाही. तुम्ही क्षत्र कुठले? हा मृदंगवादी. उद्या भविष्यात भरपूर बोलपाठ होतील, महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचा गाजेल. पण हे गाजण्यासाठी वंशात तुमची एखादी अशी आजी पण जी जन्माला आलेली असेल, तिने घरी आलेल्या एखाद्या व्यक्तीला पाणी दिलं असेल, ते पुण्य तुझ्यावर पडले, याच्याकरता तू गाज. नाही तर असे अभ्यास करणारे लई तिला लोळायला कोणत्याला नाही. वरी जाण्यासाठी वंशाची कृपा लागते. आपण एखाद्याच्या मुलाला नोकरी लागली, बायका सहज म्हणतो काय पुण्यवाने त्या बाईच्या पोटी जन्माला आलं, असं आपण सहज म्हणतो. सहज देवानंतरचा विषय. महाराज यशोदा किती पुण्यवान असेल बाबा, तिच्या पोटी जगाचा बाप जन्माला आला, पुण्य कधी असेल का? मग एवढी पुण्यवान आई सोडून यशोदेकडे जावं लागते. कारण काय? मागच्या जन्मातलं गथुड आहे. कारण 7वा अवतार हा कर्ज बाजारी, ऋण फेडावया अवतार 7वा अवतार सगळं कर्ज बाजार. आणि कर्ज फेडं कुठे? अवतारात विठाला विठाला. किती कर्ज? सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ. एक लक्षात ठेवलं पाहिजे परमार्थातल्या लोकांनी, राजकारणी आवडेल का न आवडेल हे डोक्यातलं काढून टाका. राजकारण्याची बूट परमार्थ करणारे चाटायची नाही, हा पुराणाचा सिद्धांत आहे. गळ्यात तुळशीची माळ घालून एखाद्या राजकीय व्यक्तीचे पाय धरायची वेळ आली असेल तर त्याच्यासारखा हलकटपणा जगातला दुसरा कुठलाच नाही. पुराणाचा सिद्धांत किती मोठा बघा. महर्षी वशिष्ठाचं ऐकल्याशिवाय प्रभू रामचंद्र राज्याचा कारभार करत नव्हते. चला पुढचा ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपणींचं ऐकल्याशिवाय एकही तिळा इतका कारभार करत नव्हते. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायचं ऐकल्याशिवाय राजकारण करत नव्हते. हा आपल्या आणि गिरगाव करायला एखाद्या पंक्तीसाठी एखाद्या पुढाऱ्याच्या पाया पडायचा असेल तर 10 पिढ्याचं पाप उतवाले समजायचं नाही. पण त्यानं मनन दिली तो भाग सोडून द्या. पण पाया वारकऱ्यानं पडायचंच नाही. महाराजांना पडू द्या. महाराज कोण्या पांचाटाच्या पडतील? कारण आपल्या संप्रदायात महाराजाच्या पाया पडा सांगितलंच नाही. कोणाच्या पाया पडा सांगितलं? मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. महाराज चुका करू शकते. महाराज नालायकपणा रखमाजी बाबा करू शकते. वारकरी अब्जात गेला तरी चूक करीत नाही, आणि संध्याकाळी जेवायला नसतं तरी चूक करीत नाही, त्याला वारकरी म्हणतात. पण पायाच पडायचं असेल तर वारकऱ्यांच्या पडायचं. महाराजांच्या पाया पडत असताना सांभाळून पडत जा. हा किती चांगलं वागतोय. विठाला विठाला. हल्ली कोणाला कोण आवडल त्याचा काही मेळ नाही. हा बाबा याच्याही पुलीकडचा पुरावा पुराणा. कथम जन्मा भय व्याप्ती, जन्मम प्रसगो भय व्याप्ती, जिता सर्व स्थितायाम क्रियाम भास्करो तेजा या जायते. हे काही एखाद्या गांजा फुक्याचं वाक्य आहे, काही एखाद्या बिड्या वडणाराचं वाक्य आहे, एखाद्या नशा करणाराचं वाक्य आहे. कारण त्यानं त्याचं वागणं किती श्रेष्ठ आहे हा महत्वाचा भाग आहे. कारण आपल्या संप्रदायात एखाद्या वेळी स्वर चांगले असतील, स्वर लोकनाट्यातल्या लोकांना पण चांगले येतात.
स्वराच्या बाबतीत जर दिनकर बाबा सांगायचं झालं दादा, तर ऑस्कर पुरस्कार आतापर्यंत या काही भजनाला भेटला नाही, फिल्मी सृष्टीतल्या लोकांना भेटलाय. म्हणजे आपण त्यांच्या इतके स्वरबाज नाहीत हे लक्षात ठेवा, पण त्यांना वारकरी म्हणत नाहीत हे बी लक्षात ठेवा. आपल्याला तो पुरस्कार जरी नाही भेटला पण आपण वारकरी होत. पण वारकरी राहण्यासाठी काय करावं लागतं माहितीये का? बापाने जिच्या सोबत लग्न लावून दिले ती बाई सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणायचं, असा जर कोणी असेल तर तो वारकरी तत्वातला आहे. आणि हे न सांभाळता गळ्यात तुळशीची माळ घातली असेल तर समजायचं तमाशा इकडे आलाय. विठाला विठाला बोल कमी पाठ असतील तरी चालते पण दृष्टी गोड असावी. कीर्तन करायला बाबा श्लोक कमी पाठ असावा, वया कमी पाठ, हा बुद्धीचा प्रकार आहे. आणि ज्याची बुद्धी चंट असते का भाऊ त्याला काही पाठ होते, काही पाठ. युम पठाण औरंगाबादचे प्राध्यापक, प्रचंड ज्ञानेश्वरीचा अभ्यास, माणूस जातीने मुसलमान. APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती, गीता पाठ होते. काय महाराज काय उच्चांक असतो काही लोकांचा. एक चक्षुहीन महात्मा आहे, तो वेदाचा क्रम सांगते, भागवताच्या श्लोकाचा क्रम सांगते, पान क्रमांक सांगते, आणि डोळेत नाहीत. रामभद्राचार्य महाराज. याच्या पलीकडे सांगतो कृपालोजी महाराज, ज्यांनी प्रेम मंदिर बांधलं, कृपालोजी महाराज. गजानन सर एवढा बुद्ध्यांक की तो बुद्ध्यांक तपासत असताना ब्रह्मदेवाची सुद्धा मेमरी हँग होत असत. काय प्रचंड विद्वत्ता आहे लोकांकडे. पण महाराज नाव याच्या करता निघते ते आचरणाच्या चौकटीत होते. आपल्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, बाकी नाही. हा ते महाराज लयच गाते, ठीक आहे तुझा विषय. ते महाराज फारच जोक सांगते. मोबाईल उघडणं कपडे काढून नाचशील इतके जोक येतो. कीर्तन हा जोकाचा विषय नाही, कीर्तन हा मनोरंजनाचा विषय नाही, कीर्तन हा मनोभंजन विषय. एका जरी माणसाला आपल्या वाणीचा प्रभाव पडला त्याचं नाव कीर्तन असतंय. जोक तर किती बी येत ना, किती जोक आहे तुमच्या मोबाईलमध्ये. मोबाईल उघडायच्या नंतर तुम्हाला नाना प्रकारचे इतके जोक सापडतील की तुम्हाला कळणारच नाही मी कपडे घालू का न घालू. तिथं बघा ना कीर्तनात ती अपेक्षा, कीर्तन चांग कीर्तन हरी मदन महाराजांनी कपडे घातल्यावर शरीर कसं दिसत होतं? साधं शरीर, बेंबीच्या खाली तुळशीची माळ, पण बघितल्याबरोबर ज्ञानोबाराय दिसायचे. रंगनाथ गुरुजी परभणीकडे तुम्ही पाहिले, रखमाजी बाबा ज्ञानोबाराय पाहायची. आपली पात्रता नसेल, आपली योग्यता नसेल, आपण त्या काळातली नसतील, पण ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी छाती टोकून सांगायचं मी ज्ञानोबारायचं दर्शन केलं. रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे ज्ञानसूर्य होते. क्या बात आहे, प्रत्यक्ष ज्ञानसूर्य म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर. काय मूर्तिमंत टोक होतं महाराजा लोकांचं. राजेश्वर शास्त्री ज्यांच्या चरणावर बुटासगट लोटांगण घालायचे, ज्या शास्त्रीचा कंठ शकण्यासाठी सरस्वती येत होती, असे राजेश्वर शास्त्री लोटांगण घालायचे ते रंगनाथ गुरुजी. रंगनाथ गुरुजींच्या चरणावर जगन्नाथ अण्णा पवार, महाराष्ट्रातले पहिले शास्त्री, काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर लोटांगण घालायचे. काय काय पुरुषार्थ होता या लोकांचा. हे आचरणाच्या चौकटीतले लोक. श्री गुरु मारुती महाराज कपडे काढून असे बसलेत, असं काय त्यांचं शरीर तेजपुंज वाटायचं. आचरणाची चौकट होती. श्री गुरु नथुराम बाबा आपल्या मराठवाड्यातला एकमेव महात्मा असेल की कीर्तन जास्त वेळ झालं तरी वास्कर परंपरा त्यांना बुक्का लाईत नव्हती. ती फक्त श्री गुरु नथुराम बाबा होते. प्रचंड विद्वत्ता महाराज. नाहीतर वास्कराच्या फडावर कीर्तन त्यांना एखादी ओळी नाही, त्यांना असं त्यांना नाही पटलं की बुक्का चोपदारानं लावला की कीर्तनकारानं कंबर सोडायची. ही वास्कर महाराजांची परंपरा, पवित्र परंपरा आहे देशातली. पण श्री गुरु नथुराम बाबांना त्यांना असं वाटायचं की यांचं कीर्तन किती पण वेळ ऐकावा. काय किती किती मूर्तिमंत लोक होऊन गेले, किती अधिकारी लोक होऊन गेले.
आपल्याकडे दैठणकर घराणा, ज्या घराण्यातल्या बाईचा अंत्यविधी झाला रामराव भाऊ, ती बाई चौघाच्या खांद्यावर आहे. त्या बाईच्या अंत्यविधी करतात 3 देव आहेत, ब्रह्म विष्णू आणि महेश, माणसाच्या रूपात मातीला पुढं, प्रेताच्या पुढं चलत नसतात. पण वारकरी जर असेल तर भजने पुढं चलत असते. तर ती बाई वारकऱ्याची पत्नी होती आणि म्हणून पुढं 3 देव. पण त्या बाईने विचार केला आपले मालक मातीला आहेत का, म्हणून मृत्यू पावलेल्या बाईनं सुतुळ्या तोड्यान मागं पाहिलं तर मालकानं सांगितलं, गिरिजा मी आहे ना, पडणं मुकाट्या. म्हणजे प्रेतवर ही डोकावतंय. महाराज ही ठाकूरबांची पत्नी होती. ज्या बाईनं घोड्याला चारा चारला ते घोडं एकादशी धरतंय. किती पवित्र परिसर आहे आपला, किती पवित्र. म्हणून एक लक्षात ठेवतो, माणसं कमी जरी आली कीर्तनाला तरी धकत आहे, पण ज्यांना आचरणात परमार्थ केला अशांची कीर्तन ऐक जा, गावाचा उद्धार होत असतोय. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे अशांना जर पाकिट देताल तर गावाला कुपाटी लागल्याशिवाय राहत नाही. इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला. आणि ही जी परंपरा फार पवित्र परंपरा आहे. एखाद्याला जर एखादा आणायचाच असेल तर त्याच्या वाढदिवसाला आण, तुझ्या पवित्र बापाच्या पुण्यतिथीला आण, त्याच्या पवित्र बापाच्या पुण्यतिथीला आण. पण या 7 दिवसाच्या याच्यात ह्या मुठीवाल्यापाशी खेळ करायचाच नाही. फार तेजस्वी मुठ याची मुठ कोणासाठी उघडन आणि कोणासाठी रट्टा देईल काही सांगताच येत नाही. इतका पवित्र मालक. मी सगळ्यात जास्त भेट असेल ह्या मालकाला. ह्या मालकाचं स्तवन केल्याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आतापर्यंत कधीच कीर्तनाला सुरुवात केली नाही. मनातली मनात त्याचं चिंतन करत असताना विठाला विठाला. गावातल्यांना सांगायची गरज नाही, परगावच्यांना सांगतो. त्याच्या मुठीतली ताकद किती मला वाटायला आला. रणजित काका, कचरू भाऊ आणि बाबारावजी कासार तुम्ही होते, आपले हेलसकर तिघं होते. मी 2 पिठाचे डबे आणि ही माळ वडिलांची घेऊन गेलतो. त्याच्या मुठीतली ताकद बघा. अशी कितीतरी गिरगावची उदाहरणं सांगता येतील. कितीतरी उदाहरण. तुमचा मुलगा MBBS व्हायला पुढच्या वर्षी होते, आपण सत्कार करू. मला वाटतंय दादांची एक नात MBBS झाली, आपण मागच्या वेळेस सत्कार. आता तलाठी सुद्धा झाली त्यांची नात, आज आलेली. विठाला विठाला. या मालकाकडे प्रसन्नपणाने पाहणाऱ्या लोकांना भाऊ त्यानं कमी केलंच नाही. किती उदार आहे तो मालक. फार पावित्र्य, फार नाविन्य त्याच्यात आहे. महाराज आता कोणी कशाही मूर्त्या घडी 1865चा रुपया सापडला आपण प्राणप्रतिष्ठा करताना. 1865चा चांदीचा ठोकळा 12 ग्रामचा, त्याच्या खाली म्हणजे त्यावेळेला प्राणप्रतिष्ठा केली. 1865ची प्राणप्रतिष्ठा नंतर, पण त्या काळाचा ठोकळा आजही चांदीचा. आपण जशाला तसा समर्पित केला. एवढं तेजस्वी आणि गर्भित प्रसादिक मूर्ती काय असेल तर ही आहे. विठाला विठाला. चला, मी राजकारणावर का बोलत होतो, कारण महर्षी वशिष्ठाचा ऐकल्याशिवाय प्रभू रामचंद्र काही करत नव्हते. एक महर्षी सांदीपनीचा ऐकल्याशिवाय कृष्ण परमात्मा करत नव्हते. आणि तुकोबरायचं ऐकल्याशिवाय छत्रपती राजकारण चालवत नव्हते. म्हणून एका 11 वर्षाच्या महाराजाचं पोरगं मृत्यू पावलं. 11 वर्षाच्या महाराजाचा मुलगा मृत्यू पावला आणि तो महाराज वशिष्ठाकडे गेला. आणि वशिष्ठानं विचारलं, तुमचा मुलगा मृत्यू पावलाय? हो. न्याय काय दिला? न्याय चुकला वशिष्ठांचा. वशिष्ठांचा न्याय चुकला म्हणायचा गिरगावकराची काय पात्रता आहे? पण पुराण सांगते, लक्ष्मण पुराण सांगते. वशिष्ठानं न्याय दिला. या गावामध्ये कोणीतरी शूद्र तपश्चर्या करतंय, म्हणजे एक शूद्र भजन करतंय, याच्याकरता पाप वाढलं. वारकरी संप्रदायाचा दंडक लक्षात. भजन करण्याचा सगळ्याला अधिकार. यारे यारे लहान थोर याची भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर याची भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. कळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार
भरपूर आहे, एटन झुकल्यावर आऊ थांबता यावं, तरी पण मी सहज सांगतो तुम्हाला. या संप्रदायामध्ये भगवान शिवजीनं स्थापन केलेला संप्रदाय, वेश्येला सुद्धा भजन करायचा अधिकार, चांडाळाला सुद्धा अधिकार, शूद्राला सुद्धा अधिकार, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आणि आधी करून वेश्याही, म्हणजे वेश्येला सुद्धा भजन करायचा अधिकार. बर केलं नाही का वेश्येनं भजन? इतकं वेश्येनं भजन केलं, ती वैकुंठाला गेली, नवल नाही गरड, तिने कोंबडन माकड विमानात नेलंय. कोंबडा आणि माकड, कोंबड तर निषेध सांगितलं, पण कोंबड्याला सुद्धा विमानात, माकड चंचल सांगितलं त्यालाही विमानात, महानंद. तृतीय पंथ्याला सुद्धा, या देशातला तृतीय पंथी विमानात बसून गेला, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू आणि भजनी भेदू हरीचे पायी, त्याला विमान पाठविले. भजन केलं पेटावार करायचं ऐकून, तर तृतीय पंथी टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्या बांधवाला सुद्धा विमान आलंय. भजन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मग वशिष्ठांचा न्याय चुकला आणि वशिष्ठानं सांगितलं शूद्र भजन करतंय, याच्याकरता पाप वाढ, चुकीचा न्याय होता. आणि प्रभू रामचंद्रानं तो न्याय मान्य केला आणि एका शूद्राचं पोरग मारलं. ते किराताचं पोरग होतं. बाईनं प्रेत उचललं, एका पांढऱ्या कपड्यात बांधलं आणि प्रभू रामचंद्राच्या दारासमोर ते प्रेत फेकलं. संध्याकाळची वेळ, अश्वत्थाचा वृक्ष होता. या वृक्षामध्ये विष्णूचं अधिष्ठान असते. वृक्षा माझी अश्वत्थ, आणि पिंपळ आणि लिंब जर एकत्रित आला असेल तर लक्ष्मी नारायणाचा अधिष्ठान. जिथं पिंपळ आणि लिंब एकत्रित आला तर लक्ष्मी नारायणाचा अधिष्ठान, कारण लिंबामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. म्हणून तो चोखोबाऱ्या लिंबाखाली भजन करत होते. आपल्याकडं आषाढ महिन्यामध्ये पाण्यात लिंबाचा दाखला टेकून एका देवीला जात होते. त्या देवीला लक्ष्मी देवी म्हणत होते. पण आता नालायकानं जिभेचे चोचले पुरण्यासाठी तिला मर्याई नाव दिले. विठाला विठाला लक्ष्मी देवी म्हणायचे, शास्त्र होतं. कारण तिची पूजा केल्याच्या नंतर गावातल्या लहान लेकरांचा आजार ती दुरुस्त करीत होती, तिची कृपा असायची, असा पुराणाचा सिद्धांत आहे. आता लोक काय करतील तो ज्याचा त्याचा भाग आहे. विठाला विठाला मुलगा मारला, दारात त्या बाईनं प्रेत आणलं. झाडाच्या पिंपळाची सगळी पानं गळून गेली. पहाटे 4 वाजता सुमंत आले. सुमंत हे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे प्रधान होते. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी, एवढाच पुरावा ऐकून मग पुढे सरकू आपण. माणसं जेवायची तर सुमंतानं पाहिलं ते एक बाई रडत बसलेली. एक दारे आवाज थोडासा. त्या प्रेतावतीनं डोकं ठेवलं, गाठोड्यावरती रडू लागली. सुमंताने विचारलं कोण? बाई बोलली नाही. दुसऱ्यांदा आवाज दिला कोण? बोललीच नाही. ती काय बाई, तिचं अंतकरण कापलेलं होतं. ती राजाचा प्रधान असो की राजा असो, तिला काय घेणं देणं नाही ना. तिचं जीवन संपलतं ना त्या दिवशी. तिसऱ्यांदा आवाज दिला कळतंय का? ताईने एक लक्षात घेतलं, आपण कोणाच्या तरी दारात बसलो, ते दार आपलं नाही. माझी बाबा तिने वरी पाहिलं आणि समोरच्या व्यक्तीला विचारलं, मी लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली बाई आहे. आमच्या कुळाला किरात म्हणतात. गाठोड्यात काय? कुशीतून मी ज्याला जन्म दिलाय ते माझं लेकरू आहे, त्याचं प्रेत आहे. इथं कशाला आणलंय? मेलेली माणसं मशानात नेतात, मला याचं ज्ञान आहे. मांडी खालचा बाण काढा आणि बहुत तो बाण दाखिला सुमंताला. हा बाण कोणाचा आहे? सुमंतानं सांगितलं हा बाण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा आहे. मग रामप्रभूनं माझ्या पोराला मारले. मी फक्त विचारायला आले का मारले. एखाद्या बाईकडे वाईट दृष्टीने पाहिलं होतं का? कोणाची वस्तू उचलली का? कोणाला शिवी दिली का? कशा करता मारला मला विचारण्यासाठी आला. सुमंत किती प्रयत्न करत असेल भांडण मिटण्याचं, किती प्रयत्न करत असेल ते. महाराज ती बाई बाईच होती, बाई होती, अधिकारी बाई होती. सुमंत आतमध्ये गेले आणि देवाला सांगितलं, देवा काम तुमच्याच्यानं चुकीचं झालं, एका किराताचं पोरग मारलं. प्रभूनं सांगितलं, सुमंता बंदी रात्र मी नुसता छत पाहतोय, डोक्यावरचा छत पाहतोय.
की मला झोप येत नाही. मी वशिष्ठांचं ऐकून काम चुकीचं केलंय, पण ते सूर्यवंशाचे कुलगुरू आहेत, महाराजांना मी काही बोलू शकत नाही, पण महाराजांनी मला चुकीचा न्याय दिला, याच्याकरता मी चूक काम केलं. एक सांगू का तुम्हाला, गिरगावकराचं पोरग कीर्तन करीत असेल, काही नवलाची गोष्ट नाही, मी करू देणार नाही. कारण जरी केलं तर त्याला माझ्यासारखं येणार नाही, त्याच्यापेक्षा करूच नको. त्याला फक्त एकच म्हणेन, मी ज्या वाऱ्या करतो त्याच्यातल्या 2-4 वाऱ्या करी जाय, तुला थोडं भरपूर कमवून ठेवलंय तितकं कर. पण जरी एखाद्याचं पोरग गायन करीत असेल तर त्याचं पोरग गायन करायला काही नवलाची गोष्ट नाही. ज्याला परंपरा नाही त्याचं पोरग महाराज झाला असेल त्याची पाठ थापवा, त्याची पाठ थापतायची, त्याची पाठ थापतायची. मास्तरचं पोरग मास्तर होणं काही नवलाची गोष्ट नाही गुरुजी. डॉक्टरचं पोरग डॉक्टर होणं, कलेक्टरचं पोरग तहसीलदार होणं, पंचाल सर काय त्याच्यात मोठी गोष्ट आहे, कारण तो परंपरेत आहे. पण ज्याला कसल्याही प्रकारचा आधार नाही ते जर चांगलं काम करीत असेल, महाराज लावरच चित्र सशे धरणाराचं पोरग जर भजन करीत असेल, नाही चुकला वशिष्ठाचा. आणि त्या बाईनं सांगितलं, देवा तुम्हाला मी शाप देऊ शकत नाही, कारण माझ्यात तितकी ताकद नाही, आणि तुम्हाला मारू शकत नाही ही माझ्यात तितकी हिंमत नाही. पण एकच काम करा, पोरग का मारलं, देवानं दोन्ही हात छातीवर टेकले. नम्रतेचं लक्षण आहे, पाय पडू शकत नाही, माफी मागण्याचं लक्षण आहे. छातीवर हात टेकणं नम्रतेचं लक्षण आहे, हात वरी करणं नम्रतेचं लक्षण आहे. हात वरी करीत कुठं माहिती आहे का, युद्धात हातातलं शस्त्र संपलं की वरी करते. महाराज पशुला सुद्धा मात्र आहे आता, पशुला सुद्धा. एक बैल जर तिकडे गेला आणि 4-2 बैल त्याच्यावर पडले तर ते अंग चोपीत बाजूला सरकत आहे. हे कुत्रं त्या गल्लीत गेलं आणि ते कुत्रे जर याच्यावर पडले तर ते कष्ट घालीत आहे. दोन्ही पायाच्या मधात शेपटी घातली की त्या कुत्र्यांच्या लक्षात येते हे आपल्याला भिलं. हे नम्रतेचं लक्षण आहे. मानवामध्ये, पशुमध्ये, प्रत्येकामध्ये हे नम्रतेचं लक्षण. विश्वाचा मालकानं छातीवर हात ठेवले. बाईने लक्षात घेतलं, जगाचा बाप जर आपल्यापुढे नम्र होत असेल याच्या पलीकडे आता बोलायचंच कशाला. देवाला सांगितलं, देवा एकच काम करा, मला 4 माणसाचं साह्य द्या आणि माझ्या मुलाचं प्रेत मशानापर्यंत नेऊ लागा. महाराज देव किती दयाळू आहे माझा, मर्यादा पुरुषोत्तम जगाचा बाप. महाराज 4 लोकांपैकी हिच्या पोराला खांदा देण्यासाठी सुमंत नावाचे प्रधान दिले. महाराज विश्वाच्या बापाचा प्रधान, विश्वाच्या बापाचा. महाराज एक धर्मसिद्धांत असा होता, सुलती नावाच्या व्यक्तीने प्रश्न केला, 11 वर्षाचं पोरग मेलं, इतकं पाखंड करायची काय गरज. त्याचं कारण होतं, विश्वामध्ये 2 नगऱ्या होत्या, तिथं केस पिकल्याशिवाय माणसं मरत नव्हते. एक रुक्मांगदाची नगरी आहे, यांनी एकादशीच्या पुण्य, एकादशी रुक्मांगदापासून सुरू झाली, त्याच्या अगोदर एकादशी नाही, रुक्मांगदापासून एकादशीचं व्रत आहे. आणि शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये आल्याला उपवास धरायचा असतो. आपल्या बायका वेशनी नाही, पण आजारी जास्त पडतात, हे ज्ञानोबाराय तुकोबारायनं न सांगितलेली उपवास जास्त धरतात, याच्याकरता आजारी पडतात. त्याच्यातून फायदा काहीच होत नसतो, फायदा काही होत नाही. आमची इथे एक बाई आली आमच्या पोरायच्या आईला हळदी कुंकूला सांगायला. बऱ्या घरची बाई होती आणि शेती भरपूर असल्यामुळे त्यांच्या इथून आम्हाला भैमुगाचं शेंगाचं पोतं येत होतं. मी काही मागत नव्हतं पण येत होतं. आणि ती बाई दिसल्याबरोबर आमच्या घरच्यांना मी खुणावलं, तिला चहा, दूध, कॉफी काहीतरी करा. आमच्या घरचे म्हणले, मी तिला अगोदरच म्हणले होते त्यांना, पण त्या नको म्हणाल्यात. नाही म्हणलं, मोठ्या घरची बाई, वारकरी घरची आहे, पारमार्थिक आहे, आपल्या घरून तशी जाऊ नये. त्यांनी सांगितलं, महाराज म्हणते, म्हणून त्या बाईनं दूध पिलं, पण उभ्यान पिली आणि माझ्या पुढं पिली. मला अगोदर आदर वाटला भाऊ, पण नाही देखता उभ्यान दूध पिली म्हणलं कितीत मी सुखे, वाटुळत ना दुसरी. इतक्या रगील महाराजा पुढे जर ती उभ्यान दूध पित असेल तर 1 नंबरची वाटुळे. ती चांगले चांगले झाडं पाडायला समजायचं. मी म्हणलं, आपलं चुकलं गडे, पिन नव्हतं म्हणायला पाहिजे. अहो तसं नाही, तिला खडा मंगळवार होता. तिला कोणता मंगळवार होता? खडा मंगळवार. सूर्य निघल्यापासून मावळूस तर खाली बसायचंच नाही. आहे का ज्ञानोबारायने सांगितलेला उपवास? आहे का तुकोबारायने सांगितलेला उपवास? नाही, नाही, इथल्या नाही धरायच्या, म्हणजे नाही धरायला पाहिजे. ह्या सगळ्या चुकीच्या, खुळचट, भोळचट, पाखंडी, मूर्ख, नालायक कल्पना आहेत. आपल्याकडे फक्त 31 उपवास, खरे 29. अर्ध उपवास सोमवार, शक्य असल्यास प्रदोष, याच्या व्यतिरिक्त उपवास सांगितले नाही. 24 एकादशा, 5 परवान्या, अर्ध सोमवार, 1 दिवस एक टाइम जेवून आणि प्रदोष संध्याकाळी सोडायचा असतो. असे काही शास्त्रोक्त 31 उपवास सांगितले. याच्या व्यतिरिक्त धरलेला उपवास हा तुमच्या मनानं, एखाद्या पाखंडी महाराजानं त्याची पोळी भाजून घेण्यासाठी त्यानं लावलेले ते नियम आहेत. आणि मग तुम्हाला काय ठरवायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. विठाला विठाला विठाला
एकादशीच्या पुण्य रुक्मांगद, धर्मांगद आणि मुक्तांगद हे तिघ जण, रुक्मांगदाचा धर्मांगद, धर्मांगदाचा मुक्तांगद एकादशीच्या पुण्यावर पुरी वैकुंठाला नेली आणि यमाला सांगितलं लक्षात ठेव, जे जे माणसं इथं थांबलेत ते केस पिकल्याशिवाय मारायचे नाही. एकही माणूस तरुण मरत नव्हता. आणि प्रभू रामचंद्राचे आजोबा अजराजा यांनी यमाला जिंकलं आणि त्याला सांगितलं आमच्या नगरीतला तरुण मरता कामा नाही. मग 11 वर्षाचं पोरग का मेलं, शहानिशा केलीत नाही, हे मामाच्या गावी मेलतं. आणि मामाच्या गावातून प्रेत गावात आलं. शहानिशा न करता वशिष्ठानं न्याय दिला म्हणून विश्वाच्या मालकाने किराताचं पोरग मारलं. शरयूच्या पात्रात त्याचा अंत्यविधी, चंदनाच्या लाकडावर त्याचं पार्थिव टाकलं आणि भडाग्नी नावाचा अग्नी सुमंतानं दिला. कुणी नव्हतं तिला. महाराज विश्वाच्या पंढरपुरातला मालक, 7व्या अवतारातला जगाचा बाप, त्या जगाच्या बापाच्या प्रधानानं त्याला भडाग्नी नावाचा अग्नी दिला आणि त्याच्या छातीवर ते लाकूड पेटलेलं टेकलं आणि परत निघाले. आईने एकदा मागं फिरून पाहिलं तर जळत्या लेकराचा धूर दिसत होता. तिचं अंतकरण तुटलं आणि तोंड बंद झालं आणि हृदय तिचं फाटलं. शापाला पर्याय बरं का भाऊ, शापाला पर्याय टळटळाट कोणाचा घ्यायचाच नाही, टळटळाट घ्यायचाच नाही. दुसरं एक आठवलं म्हणून सांगतो, भाऊ राग येऊ देऊ नका. आपल्या पैशावाल्यापेक्षा आपल्या गावामधल्या कमी पैशावाल्याचे पैसे आपल्या सप्त्यात जास्त येतात. तुम्हाला मान्य आहे का नाही? माफी मागून बोलतो तुम्हाला. कमी जास्त पैशावाल्यापेक्षा कमी पैशावाल्यांचे पैसे सप्त्यात जास्त आहेत. म्हणून हे पैसे खर्चिताना देव बाप्पा कार्यकर्त्याने विचारपूर्वक खर्चले पाहिजे. अन्यथा त्यांच्या पैशावर भाऊ रक्ताची थेंब आहेत. बाळू महाराजांना पट्टी दिली असेल, ते काय पणाला वाटा आलं, मोरी वाट गेलं. भाऊ तुम्हाला भरपूर प्रॉपर्टी तुम्ही दिली असेल, म्हणजे मान्य करत नाही असा विषय नाही, पण काही नवल नाही तुम्ही मी देणं. पण ज्या वेळेला ज्याच्याकडे 4 एकर जमीन आहे त्याला एक आऊत आहे, ते लोकांचं करण्यासाठी आऊत करतोय. त्यानं जर आपल्याला 4000 रुपये दिले असतील तर गजानन तात्या त्याच्या रुपयावर त्याच्या रक्ताचा थेंब आहे हे विचारपूर्वक खर्ची जा. अन्यथा मुठीवाला लक्षात ठेवून हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला. आणि कधी कधी मी असं बोलल्यावर राग येतो बरं का. मी येतानाच संकल्प केला, पुढच्या वर्षी मी फक्त काल्याच्या कीर्तनाला पुढे बसत जाईल. तुम्हाला जो मोठा वक्ता, आता प्रकाश महाराजाला बऱ्यापैकी मोठमोठाले महाराज माहिती आहेत, तुम्हाला जो आणायचा तो आणा, कोणी आणा. मला जेवढी वर्गणी सांगायची तितकी सांगत जा. मग चांगलं चाललं तो वर्ग बरं का. ज्या दिवशी आमचं वाजलं त्या दिवशी मग आम्हीच भिकारी, तर तुम्हाला काय द्यावं. पण जोपर्यंत चांगलं चालतंय तोपर्यंत मला वाटेल तितकं सांगा, मी पुढं बसत जाईल. कारण ज्यांना मी आवडतो त्यानं समजून घ्या आणि कोणाला मी नकोय त्यांनी तो उदात अंतकरणानं समजून घ्या. किती मोठा आणायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. मी असं कधी म्हणणारच नाही मला काला द्या. कारण एका सोप्या भाषेत सांगायचं, कॅमेरेचा करू करू विठाला विठाला प्रचंड व्याप्तीत आज किमान 3 लाख लोक तरी पुढे असतील. म्हणजे काय किती मोठं. आणि कधीपासून कीर्तन करता महाराज, किती मोठा पुरुषार्थ आहे. काय याच्यात वचवचीनं करून आपल्याकडे घेऊन त्याच्यात काय आनंद असतो का. त्याच्यापेक्षा कोण्यातरी एका मंदिरात जाऊन एक माळ वाढायला त्याचा पुरुषार्थ असतो. आणि याच्यात काय एवढी मोठी पुरुषार्थाची गोष्ट आहे. कुठंतरी जागतिक लेवलचं काही गोष्ट होत आहे. एखाद्या वितुष्टपणात एखादी गोष्ट प्राप्त करणं ही चुकीची गोष्ट आहे. मला तरी आवडत नाही. विठाला विठाला कधी कधी मन असं पाझरतंय, एवढ्याला पोराने आता फटाके वाजवा, किती हार घातला तिथं मध्ये येताना, एक एवढ्याली हार आणतात. खरं तर माझी लायकी नाही. माझी लायकी जगात असेल, पण या मातीतून मी तो विचार करतच नाही. कारण या मातीनं मला 2 वेळेच्या भाकरी करता मोठं केलंय. हा तोच माझा पुरुषार्थ रख माझे बाबा. मला काय करायचं सन्मान. विठाला विठाला धूर पाहिला आणि टळटळाट नाही कोणाचा घ्यायचा भाऊ, टळटळाट नाही घ्यायचा. काय होतं माहिती आहे का, सर्वसामान्य माणसाला तुमच्या पुढे यथा मांडता येत नाही, पण त्याचं हृदय साक्षीला असतंय, काम चुकीचं होतंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने एका बाईचा पलंग अंगठ्यानं मोडा. टळटळाट लक्षात घ्या, टळटळाट अंगठ्यानं मोडा. तिचं नाव होतं चंद्रसेना. जगात रुक्माजी बाबा तितकी मोठी बाई नाही जिने नवऱ्यासाठी अमृत आणून ठेवलं. तिने अशी चुटकी वाजली ती, ए भास्करा तू आहेस तोपर्यंत कपाळावर चुकून खुपुसल्या जाणार नाही. साधी ताकद आहे का त्या. अमृत आणले, अमृत अमृत आणले तिने, अमृत.
आणि तिनं घरी बोलिलं प्रभू रामचंद्राला शेवे करता. अंगठा मारला आणि पलंग मोडला. टळटळात सांगू शाप नाही दिला, हृदय उघडं झालं. तिनं सांगितलं देवा एक विश्वाचा बाप आहेस रे, म्हणून स्वागताकरता घरी बोललोस तर माझा पलंग मोडलास. ज्या अंगठ्यानं पलंग मोडलास याच अंगठ्याला बाण लागून तुझी शेवटची यात्रा संपव. भिल्ले विंधिले शारंगर. हो, द्वापार युगात श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला बाण लागला आणि त्याच अंगठ्याला बाण लागला आणि देवाने विश्वाची यात्रा संपली. पुढे बसलेले मालक आहेत मारुतीराय, फार मोठे अधिकारी. शिवाजी काका लई मोठी ताकद यायची. ह्या मालकाच्या ताकदीत की ताकद जगात कोणाचीच नाही. विश्वाच्या मालकाची हरपलेली बायको त्यानं सापडून द्यावा. जगात कोणीच नव्हतं बरं, फक्त मारुतीरायच करू शकत होते. महाराज प्रभू रामचंद्राला रावणाच्या सोबत राज्य जिंकून द्यायची ताकद पण मारुतीरायच होती. अर्जुनाला गादी हस्तिनापूर इंद्रप्रस्थाची द्यायची ताकद फक्त मारुतीरायच होती. ध्वजस्तंभावरी वानर. हो, हा शब्द म्हणल्यावर मारुतीराज राग आलता बरं. गुरुवारी नथुराम बाबा सांगायचे, ज्ञानोबाराय वही लिहित होते ध्वजस्तंभावरी वानरू, आणि वानरू शब्द लिहिला की पानाच्या खाली शेपटी घातली. नथुराम बाबा सांगायचे पानाच्या खाली शेपटी घातली. आणि ज्ञानोबारायने असं पाहिलं, अंजनी सुता लिहू द्या ना. म्हणले माऊली वानर आहे जरसे दंडरानं. पुढे लिहिलं मूर्तिमंत शंकरू, मूर्तिमंत शंकरू. त्याला मारुतीरायचे डोळे बघून आलते. काय ताकद महाराज या लोकांची. आणि अर्जुनाचा रथ कधीच जळालता पण जळू दिला नाही फक्त या महात्म्यानं. आणि या महात्म्यानं बाईच्या मालकाला वैधव्य, बाईला वैधव्य प्राप्त केलं मारुतीरायने. भुंगे मारले ना ते, भुंगे मारले. मारुतीरायची शक्ती धरली बाईने टळटळाट. ती म्हणजे हनुमंता तुझ्यासारख्या जगात 19 संन्यासी करतो, त्याच्यापैकी 1 नंबराचा संन्यासी. काही लोकांना अशा शंका वाटतात, वाचायचं दुःख वाटतं, त्यांना कंटाळा येतो. ते म्हणते ते असे काय वाक्य ऐका. 1 नंबरचा संन्यासी का? जगातले जेवढे ब्रह्मचारी संन्यासी झाले तितक्याचे शरीर त्याच्या माईनं बापानं पाहिले, लहानपणी नातेवाईकानं पाहिले, लहानपणी मित्रानं पाहिले. जगात एकच असा संन्यासी आहे की त्याचे इंद्रिय सूर्य सुद्धा पाहू शकत नाही. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा ते म्हणजे मारुतीराय. आणि त्या मारुतीरायच्या शेपटीला पकडलं. हनुमंता काय प्रकारे? काही नाही म्हणजे आईसाहेब एक काम करू शकतो. प्रभू तुमच्या पलंगावर तुमचं स्वागत घेण्यासाठी येणार होते. अंगठ्यानं मोडा ते दुःख मान्य. तुमचा टळटळाट लागला. पुढच्या अवतारात अंगठ्याला बाण लागेल. प्रभूची यात्रा संपली याबद्दल मान्य. पण मी भुंग्याला मारल्याबद्दल माफी मागतो. माफीने जमणार नाही. माय तू पुढच्या अवतारात विश्वाच्या मालकाची पत्नी होशील. सत्यभामा म्हणून जन्माला आली. तिने तेजकांती प्रसन्न केला. तो तियेच्या चरणावरी डोळाला. चंद्रसेना म्हणती तियेला हो तेज कांती. महाराज त्याच्या इतकं तेज जगात कोणी नाही. प्रसन्न केला. पण एक लक्षात ठेव हनुमंता, जगाचा बापपती भेटेल रे, जगाचा बापपती भेटेल रे. पण जोपर्यंत शरीर श्वास घेतंय तोपर्यंत बायकांमध्ये कुंकू लावायला भेटत नाही. याचं काय करशील? टळटळाट लागला. रामेश्वरला शेपटी नाही. रामेश्वरला जा, मारुतीरायची पिंड मूर्ती पहा, शेपटीत नाही. महाराज टळटळाटानं एवढ्या मोठ्या संन्याशाची शेपटी. टळटळाटानं पंढरपुरातल्या मालकाच्या अंगठ्याला बांध लागतो. टळटळाट घ्यायचा भांडण मिटवायला बलीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने शाप परवडा. एखादं म्हणलं तोंडान तो खाना खराब होऊ, तो सत्यानाश हो, काय होत नाही डोंगर. पण टळटळाट लागला की चुकतच नाही. दोघा भावाचं भांडण मिटवायला गेले आणि एकाला मारलं रुक्माजी बाबा. मरता मरता तोंडातून वाक्य पडलं, देवा तू देव आहेस असं सांगितलं असतं तर भावाला किसकिंदा दिली असती रे. चुकून त्याची बायको डोंगरावर नेऊन ठेवली, त्याची बायको त्याला देऊन टाकली, दिली असती. यानं चूक केली ती ना वालीनं. पण तू जर म्हणला असतास मी देव आहे तर मनानं सगळं केलं असतं. तुम्हाला झाडाच्या आडंगी उभं राहून बांधका मारलास. लक्षात ठेव, देवा तुला मारण्याची ताकद नाही पण येळ आल्यावर सोडणार नाही. हृदय म्हणते. हाच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि द्वापार युगात विश्वाच्या मालकाला मारलं. टळटळा ठेव बघा त्याची बाई. महाराज एवढा मोठा अंगद नावाचा पुत्र जन्माला आला. अंगदासारखा पुरुषार्थी कोणी असेल करत म्हणजे बाबा? कोणीच नाही. स्वार्थी होता का अंगद? लंका देव केली ती लंका नको म्हणून वडीला चिरीत जाणत एवढी मोठी शक्ती अंगदाची. आणि तो अंगद ज्या व्यक्तीनं त्या माऊलीनं प्रसवलाय तिने सांगितलं, देवा आमचं चाक मोडस रे, आमचा जोडा मोडस रे,
कशा करता आमचा सगळा अर्धावट संसार सोडास. लक्षात ठेव, तोंडाने तुला काही म्हणू शकत नाही, पण हृदय थांबत नाही रे. आणि हृदयातून टळटळाट लागला, भाऊ सीता प्राप्त जरी झाली तरी घरी राहणार नाही. महाराज कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं, की जिच्यात येते त्याला गरड महाराज तिला लक्ष्मी म्हणतात. आणि तिला पहिलं पोरग झाल्या बाळात नाही, पळसाच्या पानावर पोरग टेकलं. म्हणून ते मर्याईचे गाणे होते ना पहिले. अरुण्या गवनामध्ये सीताबाई बाळा तिला बाळा त्याचे वान थोडी पळसाचे पान. हे काय अभंग नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी असं ऐकायचं. पण मला इकडं पुरा पलशम पात्रा सजायते नम क्रिया बाल्या सुजायतम धरादयो. हे पुराण सांगते. पळसाच्या पानावर स्वतःचा पुत्र टेकला. काय महाराज, देवा टळटळाटे. मग विश्वाच्या आईला टळटळाट जर चुकत नाही तर तुमची आमची काय कथा आहे. महाराज त्या बाईनं जळत्या पोराचा धूर पाहिला आणि देवाला सांगितलं, देवा अरे चूक केलीस रे देवा, चूक केलीस. याच्या हातानं माझं व्हायला पाहिजे होतं देवा, याच्या हाताने माझं व्हायला पाहिजे होतंस, पण देवा माझ्या हाताने पोराचं केलंस, हे चूक केलीस बरं का देवा. आणि भाऊ टळटळाट लागला. आणि विश्वाच्या मालकाला मारायची ताकद नव्हती पांचाळ सर. पण झालं काय, जितकं दुःख मला होईल तितकंच दुःख तुझ्या आई वडिलाला होईल. जन्माला आला आणि 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मागचं पापाचं गटुडं घेऊन आला म्हणून देवकीकडे राहता आला नाही, यशोदेकडे गेला म्हणून पहिल्याकडे गेला. वैकुंठीचा हरी, 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 वैकुंठीचा हरी. कान्हा यशोदेच्या घरी, कान्हा यशोदेच्या घरी, रांगोळा गेला अंगणी. कान्हा यशोदेच्या घरी, कान्हा यशोदेच्या घरी, रंगते से अंगणी, रंगते से अंगणी, अंगणी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जगदानंद कंद जगतपती वैकुंठातला हरी यशोदेकडे का आला याचा पुरावा मांडत राहिलो. 1:15 वाजून गेलाय. प्रसाद येऊनाचे दिवस आहेत, ज्याता त्याला आपापल्या घरी पुन्हा पाहुण्या राहुण्यांना जायचंय. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला जन्म विश्वाच्या मालकाचा झाला, प्रगट झाले. आयुनी संभव दोन्ही अवतार. राघव 7व्या अवतारातली तीच गोष्ट, 8व्या अवतारातली हीच अवस्था. 2 अवताराची 2 क्रिया आहेत. एक दिवसा जन्माला आला, एक रात्री जन्माला आला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर, माध्यानाशी दिनकर. भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले त्यावेळेला सूर्य थांबला, पळभरी होय स्थिर. आणि द्वापार युगात विश्वाचे मालक जन्माला आले त्यावेळेला चंद्र थांबला होता. चंद्र थांबला कारण तो सूर्यवंशातला अवतार हा, तो चंद्रवंशातला अवतार. भगवान जन्माला आले, आई बाबाला 8 वर्षाची मूर्ती सांगितलं, बाबा मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. तुम्ही म्हणताल माया हे सगळे हे राक्षस ते म्या मोहिले सकळ, त्याची काळजी करू नका. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या गळाल्या आणि भगवान सुपात घेतलं वसुदेवानं. आपल्या शास्त्रामध्ये सुपाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुपामध्ये पितांबर अर्धा टाकला, त्या पितांबरात कृष्ण परमात्मा ठेवले, त्याला गुंडाळलं आणि ते सूप डोक्यावर घेतलं. बसा 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 बसा. सूप डोक्यावर घेतलं. बर 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 ठीक आहे, काय हरकत नाही. डोक्यावर सूप घेतलं आणि बाहेर आले.
पाऊस पाण्याचा पडत नव्हता रत्नाजी बाबा, तो अमृताचा पडत होता, अमृताचा. शेष असा विद्वान व्यक्ती आहे. शेषानं अविरत देवाची स्तुती केली. किती स्तुती केली? त्याच्या जिभेच्या 2000 जिभा झाल्या 2,000 जिभा. देव काहो विटेवरी उभा उभा. इतकं चिंतन केलं, इतकं चिंतन, तितका पवित्र, तितका स्तुती करून पवित्र झाला. म्हणून जगाचा मालक त्याच्या अंगावर झोपला. शेषाचा पलंग केला. शेषशाही भगवान. आणि पलंग जाऊ दे बसा काय, तो पलंग खाली बसून विढाला 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 कॅमेरे पाहते तुमच्याकडे. विढाला विढाला पलंग शेषाचा आहे. त्या अर्थी किती पवित्र शरीर असेल आणि देवाचा अनुभव किती मोठा असेल. रुक्माजी बाबा त्यानं विचार केला, याचं दर्शन घेतल्यावर दुसऱ्याचे संकट जाते आणि याला संकट कशी येतील. म्हणून वरती छायाधरी शेष, आज अजित परमात्मा आहे, त्याच्यावर डोक्यावर सावली. पाऊस कशाला पडू द्यायचा अमृताचा, म्हणून थेंब पडू द्यायला नाही. डोक्यावर शेषान सावली धरली. पुढे भगवान चालत होते, आपलं वसुदेव चालत होते, डोक्यावर भगवान होते. यमुनेच्या तीरावर आले. भगवंताचा जन्म बुधवारी झाला. बुधवारी झाला. वर्षा ऋतू आहे, श्रावण मास आहे, बुधवार दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र याच्याकरता स्वीकारलं. कारण 2 होती. कारण रोहिणी ही भगवंताची 12 मातेपैकी एक आई होती. वसुदेवाला 12 पत्न्या होत्या, त्याच्यापैकी एक रोहिणी आई होती. आणि हीच रोहिणी नंदराजाकडे होती. एक कारण. आणि दुसरं कारण नक्षत्र 27 आहेत. 28 अभिजत, बरोबर. मूळ नक्षत्र किती, मुख्य किती, 27. 27 नक्षत्रापैकी मोठं नक्षत्र, चंद्राची ज्येष्ठ पत्नी कोण असेल, तो रोहिणी आहे. रोहिणी आहे. मग हिला आनंद वाटावा याच्याकरता रोहिणी नक्षत्र. अजन जन्म धात्री नक्षत्र आहे. कारण गर्भवासाच्या दुःखाचा संबंध नाही. प्रगटाला राघव तसेच प्रगटले भगवान पुढे सुद्धा. कारण 8 वर्षाची मूर्ती आई डोब जन्माला येत असते का, त्या अर्थी प्रगटच झाला ना तो. गर्भवासाचं दुःख नाही. हे रोहिणी नक्षत्राचा फार मोठा पगड आहे. याच्याकरता रात्री जन्माला का आला, अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता, ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता. ज्यांनी दुःखाचा अंधकार सोडलाय, आशाला संपवायचं होतं, याच्याकरता रात्री. आणि दुसरी एक गोष्ट, दुपारी हा सूर्यवंशातला अवतार याच्याकरता, आणि अवतार चंद्रवंशातला, चंद्र जागा असणं गरजेचं आहे. म्हणून रात्री जन्माला आला आणि यमुनेच्या पात्रात प्रवेश केला. ते यमुनेचं पाणी वाढत होतं. कृतांताची बहीण यमुना. तीर्थ सांगितले 350, पुन्हा 10 तीर्थ सांगितले. ते 10 तीर्थ पुन्हा कधी प्राप्त होतात, पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. फक्त इतकेच येत असं नाही. पंढरपूरला गेल्यावर फक्त 360च भेटतात. आणि मायबापाचं दर्शन घेतल्यावर सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे, असा शास्त्राचा सिद्धांत फार मोठा. चला, त्यातली त्यात ज्येष्ठांची सेवा केल्याच्या नंतर विश्वातलं नाही, खालचे सुद्धा आणि वरचे सुद्धा तीर्थ शिल्लक राहत नाहीत. पण घरातल्या वयस्कर लोकांची सेवा करावी लागेल. घरातल्या वयस्कर लोकांची सेवा केल्यावर तीर्थ प्राप्त होते, नवलाची गोष्ट नाही. जगाचा बापच साडी नेसून काम करतो. चोखोबाची बहीण झाला सारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी. महाराज विश्वाच्या मालकानं 27 दिवस साडी नेसली आणि चोखोबाराच्या पत्नीचं बाळंतपण केलं. ह्या बाईने एकच काम केलं, सासऱ्याची सेवा केली, रानोबाची सेवा केली. या सेवेच्या पुण्याईनं जगाचा बाप तिच्या पुढे झोलत होता. सगळे तीर्थ त्याच्या पायातून, अंगुष्टांब हे जाय ते तीर्थाव, गंगाच त्याच्या अंगठ्यातून जन्माला आली. तर त्याचा अंगठा किती पवित्र असेल, त्याचं शरीर किती पवित्र असेल दिनकर बुवा. आणि इतकं पवित्र शरीर साडी नेसून जिचं काम करीत असेल ती किती पवित्र असेल. म्हणून हे काही काही पुण्याचे कामं असतात. ज्याने ज्याने कामं चांगली केली तो पंढरपूरला नाही गेला तरी चालतंय, पंढरपूरला नाही गेला तरी चालतंय. ही कामं मात्र त्याची गोड असावी. विठाला विठाला. आणि ह्यात 350 गंगेपैकी यमुना नावाची गंगा आहे. प्रचंड अनंत पाप्यांचं पाप धुणारी गंगा, पण तिचं पाणी वाढत होतं. पाणी वाढण्याची बऱ्यापैकी श्रीमद भागवतात कारणं सांगितली. एक तर देवाचं बापावरचं प्रेम बघायचं होतं. एक दुसरी गोष्ट याचा पुरुषार्थ पाहायचा होता, भेकाड आहे का हा बघायचा होता. आणि बाकीच्या गोष्टी जाऊ द्या. तिसरी गोष्ट अशी, यमुनेला त्याचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून यमुना वाढली, पुरं चढला आचाट आणि त्याशी लावीला अंगुष्ठ. अंगठा लागल्याबरोबर दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले, पहिल्या तीराला गेले. महाराज कर्तव्यनिष्ठ किती होते नंदराजा. बघा काही काही गोष्टी कशा सांगितल्या शास्त्रामध्ये.
शिक्षण संपल्याच्या नंतर जो 8 रुपयाची भाकरी खातो त्यानं 80 रुपये घरी आणले तर तो संसारात जगण्याच्या लायकीचा आहे. काम करत जाओ, पैसे कमवत जाओ. एखादे महाराज म्हणत असतील पैसे नका कमवू, त्यांचं कशाला ऐकता. आपल्या संप्रदायात अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. ठीक आहे, हा मंडप एखाद्याला वैयक्तिक जर करा, आता गाव सगळं करते, भोवतळी उचलते, भाग सोडून द्या. वैयक्तिक जरी एखाद्याला करायचं असेल तर त्याला पैसे लागतील का नाही? आणि पैसे कोण फुकट देतं का? नाही, त्यासाठी कमावं लागतील. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. ज्याच्याकडचा अर्थ नावाचा पुरुषार्थ संपला, ज्याच्याकडचे पैसे संपले, त्याच्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा त्याला लग्नाची पत्रिका देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. हे तर जाऊ द्या सोडून महाराज. याच्या पलीकडे सांगू का, जिच्यासोबत लग्न केलंय ती जर पैसे घरी आणले तर नंदीबाई लावानी झुलती नवऱ्याच्या पुढे. नवऱ्याच्या पुढे नंदीबाई लावानी झुलती. मी लई साधा शब्द वापरला. आळंदीतल्या मालकांचा शब्द सांगू का, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथो करी कैशी आणि कुटका देखुनी सुनी जैशी पुच्छ आली. सुनी म्हणजे कुत्री ना बाबा, आणि पुच्छ म्हणजे शेपटीत ना. कुत्री जशी हातातला भाकरीचा तुकडा पाहिला जशी शेपटी, आणि कांताला बहुमाने किती लवती. नंदीबैल कसा झुलतो मालकाला सांगितलं, तितकी बायको झुलती. पण कधी बाजाराची पिशी भरून आणली तर मग अर्थ नावाचा पुरुषार्थ बायको कशी वजन वाढीची, सोयऱ्यात वजन वाढीची, धर्मकार्यात सुद्धा वाढीची. गौदान कोणी करा ज्याच्या खिशात काहीतरी आहे त्याला, लोकांचं नाही. हा, समाजातून प्राप्त केलेला पैसा तर कोणी बुकाला येईल. ह्या महाराज तुम्हाला पाकिट तू नाही ते, तो कसं नाही ते समाजाच आहे. आज जर एखादा इथं कीर्तन करा असाल, माझ्या हाताने तुम्ही पाकिट दिलं त्याला, ते मग होते का? सगळ्यांचे. आपलं स्वतः करण्यासाठी पुरुषार्थ लागतो, अर्थ लागतो, आणि त्याच्यासाठी पैसे कमवायचे असते. अर्थ नावाचा पुरुषार्थ. मला याच्याकरता सांगायचं, नंदराजा किती कर्तव्यनिष्ठ होते. ज्याच्याकडे 9 लाख गायी येत रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली, रातच्या 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली. 10-5 लाख जवळ असले तरी तो 10ला तोंड घासतो. वा, जसा याचा बाप मंत्रीची मूर्खपणा सांगितला. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्यानं रात्री 1:30 वाजता 1 वाजता उठून गाईला वैरण टाकावा, आणि गाईला वैरण टाकून दरुजा बंद करायचं, इसरावा सहज, आणि त्या दरुजातून वसुदेव आतमध्ये गेले. 9 लाख गायी असणारा गाई सांभाळीचा, आणि एवढी प्रॉपर्टी असणारा गाईला मानिव का? देव अशा लोकांकडे जातो, उद्योगम वर्धनते लक्ष्मी. जी माणसं काम करतात का त्या लोकांना किंमत आहे. मला एक माहिती होतं, माझ्या लहानपणी वयस्कर माणसं मुंशाच्या दोऱ्या घरी वळी काम होत नाही शेतात, मुंशाच्या गोखणीच्या दोऱ्या कासरे आटीत होते, काय जोते करीत होते, काय काय घरी लागणारी चोपट बाजाची सुंब, म्हणजे माणसं रिकामे खात नव्हते. रिकामे. नंदराजाकडनं ते शिकावं लागेल आपल्याला, की ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्यात ती जमीन किती असेल, आणि एवढी मोठी प्रॉपर्टी असताना गाईला रात्री वैरण टाकत होते, त्यात कर्तव्यनिष्ठ राजा. आणि असा कर्तव्यनिष्ठ राजा म्हणून वसुदेवाला ते दरोजा सापडला. आतमध्ये गेले, यशोदेच्या मंचकावर काय भाजीला फोडणी राहिली का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, सांगा ना असं. तर मग ते यशोदेच्या मंचकावर कृष्ण कन्हैयाला ठेवलं. अगोदरच मुलगी होती, खरं तरी यशोदेला मुलगी झाली. दाईनं आंघोळ घातली रखमाजी बाबा, तिला टाळू माखली, आंघोळ घातली, तिला ते कपड्यात गुंडाळून ठेवलं. आणि आता रात्री झाल्यामुळं गावाला माहीत नव्हतं, पण घरच्याला सगळ्याला माहीत होतं. नंदाला मुलगी झाली, यशोदेला मुलगी झाली, नंदाला मुलगी झाली, यशोदेला मुलगी झाली. आणि सकाळी काही बायका वाण घेऊन आल्या. वाण नेत होते ना, वाण घेऊन आल्याच्या नंतर यशोदेला विचारलं, बाई मुलगी दाखवती. म्हणली मुलगी नाही, मुलगा आहे. फिरविले दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी. एका रात्रीत फिरवलं, त्याला काय करता येत नाही. सकाळी पाहतेत तर मुलगा आहे. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती एक धावे
म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे किती आनंद महाराज गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा एवढा आनंद हाती दिने घोडे दिने 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 पालखी नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया विश्वाचा मालक तिथं प्रगटला सगळी सुख तिथं येऊन एकवटली आणि नंदराजाने दानधर्म करायला सुरुवात केली गोपी आल्या भगवंताला सुरुवातीला द्वादशीच्या दिवशी बघायला कोण आलं तर भगवान शिवशंकर आलते भगवान शिवशंकर एका जोग्याच्या रूपात आलते वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर हे प्रमाण फार म्हणायचे अनुहत वाजते पुंगी बाबा जोगी आला रे जोगी अनुहात वाजते पुंगी बाबा जोगी आला रे जोगी अनुहात वाजते पुंगी बाबा जोगी आला रे जोगी आला रे जोगी आला रे बाबा जोगी आला रे जोगी आला रे जोगी आला रे अनुहात वाजते पुंगी बाबा जोगी आला रे अनुहात वाजते पुंगी बाबा जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे अनुहात वाजते पुंगी बाबा जोगी आला रे भगवान शिवजी द्वादशीच्या दिवशी आले आणि द्वादशीच्या दिवशी विश्वाच्या मालकाला पाहिलं त्या दिवसपासून तांडव नृत्य सुरू केलं आनंद वाटला कारण विश्वातल्या नालायक लोकाला संपवणारा जन्माला आला असं प्रभूला वाटलं अमावस्याच्या दिवशी आलती ती वासना तिला पुतना म्हणायचं ही राजा बळीची रत्नमाला नावाची कन्या होती आणि भगवंताने वामन रूपामध्ये राजा बळीला पाताळात घातलं याच्याकरता तिनं इच्छा अगोदर केली की मुलगा व्हावा देव म्हणला मी होईन आणि तुला विष पाजून मारीन भगवान म्हणले तेही पूर्ण करीन वासनाही संपली पुतना सुद्धा महाबळ आला आगासूर आला रिठासूर आला अरिष्टासूर आला धेनुकासूर आला ही सगळी मोठमोठाली काग वगैरे ठा मारी काग बगरी ठा मारले बापन अवघे दैत्य खाणी उडविली अवघे दैत्य खाणी उडविली काग बगरी काग बगरी ठा मारिली बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली मोठमोठी राक्षस मारली बालपणातच मारली ही कालांतरानं भगवंत चलू लागले रांगू लागले आपल्याकडे सुरदास महाराज होते महाराज हे मंदिर 2 लोकांच्या पदस्पर्शाने पुनीत आहे आणि निस्पृह महात्मे एकतर खटकेश्वर बाबांचा पदस्पर्श आणि दुसरी गोष्ट सुरदास महाराजांचाच पदस्पर्श माझ्या डायरीत त्यांचा फोटो असतो म्हणून 6014 गावं महाराष्ट्रातली मी पाहिली एकदा गेलेलं बरं का अशी काही काही गावं 20-20 बाऱ्या पाहिले पण मी त्यांचा फोटो सुरदास महाराजांचा ही निस्पृह महात्मे होती महाराज आणि निस्पृह लोकांचा अधिकार वेगळा असतो आचरणशील लोकांचा अधिकार वेगळा असतो मी नथुराम बाबाच्या मुखारविंदातून एक लोटे बाबाचं चरित्र ऐकलं ते जळगावकडचे होते त्यांनी पंढरपूरला गुरुवारी आळंदीला सप्ताह केला हो आळंदी पुढे झाला तो पण ते याचे होते जळगावचे आणि रंगनाथ गुरुजींचं एक कीर्तन ऐकलं त्यांनी एकच कीर्तन ऐकलं निस्पृह लोकांची ताकद किती एक कीर्तन ऐकलं रमराव भाऊ त्यांनी ते गावाकडे गेले लग्न झालं तर नुकतंच गावाकडे गेले पाहुणे राहुण्यांना जमा केलं आणि त्यांना सांगितलं मला गुरुजींची सेवा करायची बायकोनं सांगितलं मग माझ्यासोबत लग्न केलं तुम्ही माफ कर म्हणले मला आता तुला मी नाही संसार करू शकत ती म्हणली मला कसं काय सोडायले लक्षात ठेव म्हणले संसाराची अपेक्षा तुला असेल जर मला असेल तर पुढच्या जन्मात आपला संसार होईल तू जर कुत्री झालीस तर त्याही जन्मात संसार करता येईल पण निस्पृह लोकांची ताकद किती मला गुरुजी पुन्हा भेटायचे नाही काय निष्ठा महाराज मला गुरुजी पुन्हा भेटायचे नाही आणि
त्या तत्वातले आपले सुरदास महाराज होते तो, त्या तत्वातले खटकेश्वर महाराज होते. या निस्पृह लोकांचा विचार, अहो हे आलिंगन संताची आहे, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. महाराज असा तपासा, त्याच्या पायावर डोकं ठेवा तर उद्धार. निस्पृह लोकांची ताकद किती. रंगनाथ गुरुजी परभणीकराकडे एक 22.5 वर्षाचा तरुण गेला. म्हणजे गुरुजी तुमची सेवा करायची. गुरुजी म्हणजे अरे काम लय बलवान आहे, कामानं चांगल्या चांगल्या लंगडं केलं देव बाप्पा, काम बलवान आहे, कामानं रावणाला छेदलंय, काम बलवान आहे आणि काम तुझ्या सोबत आहे, तू 22.5 वर्षाचा तरुण आहेस, माझी सेवा कशी करू शकतो. ते म्हणला गुरुजी शपथ घेऊन सांगतो जीवनभर लग्न करणार नाही, तुमची सेवा करतो. गुरुजी म्हणले नाती लागू नको, मी निस्पृह माणूस आहे, काम बेकार आहे. थांबा म्हणले गुरुजी 5 मिनिटं. आणि तांब्या घेऊन बाथरूमला गेलं आणि येताना इंद्रिय तांब्यात कापून आणलं. गुरुजी बघा आता सेवा करतो. महाराज त्या टोकाची लोक आहेत आणि त्या अधिकारी लोकांचा पाय या मातीला लागलेला आहे. कारण मूर्तीमध्ये तेज कधी प्राप्त होत असतं माहिती आहे का. त्या मूर्तीच्या सानिध्यात तेजस्वी लोकांनी भजन केलं की मूर्तीला तेज प्राप्त होत असते. अशी किती मारुती दाखवायची की तिथं वर्षानुवर्ष चुलांगण इजत नाही. हत्याचा मारुती मग आपल्या बाकीच्या मारुतीपाशी का होत नाही. कारण ती प्राणप्रतिष्ठा अकोल्याचे एक महान संन्यासी होते. त्या संन्याशानं वालुरकर घराण्यातली विहिरीत पडलेली बाई घरी काढल्या 3.5 तासाला जिवंत केली. अकोल्याचे संन्यासी होते, अकोल्याचे महात्मा. आणि त्यांची काठी कुठं राहिली माहिती आहे का, शिरूला. आता गोविंदबाबा मठ आहे का, त्या मठात जी समाधी आहे का, त्या अकोल्याच्या संन्याशाच्या काठीची समाधी आहे. म्हणजे 4.5 तासाच्या नंतर बाईचं प्रेत झोपलं मंदिरामध्ये. गुळाची तुपाची लापशी केली, भाऊ जेवायला दिलं. अरे म्हणले मी आणि त्या संन्याशाने जेवायला केलं. या म्हणले सगळे भूदेव जेवायला. तर म्हणले ब्राह्मणाच्या वाड्यात प्रेत पडले आणि ते जेवायला कसे येतील. अरे कुठे प्रेत म्हणले, अंगावरची शाल टाकली, अंगावर उदबत्ती लावली. उठ म्हणले बाई चल जेवायला मंदिरात. 4.5 तासाच्या नंतर बाई उठवा. आणि ती प्राणप्रतिष्ठा अकोल्याच्या संन्यासी महात्म्यानं केली म्हणून तिथं अन्नपूर्णेचं अधिष्ठान. इथे गाव आहे, मला गाव आठवणं, तिथं जाज्वल्य अधिष्ठान का, साखरवाडीचे माऊली दादा त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली म्हणून तिथं. म्हणजे ह्या लोकांमध्ये शक्ती असते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी इथे एका मारुतीरायाची स्थापना केली. तेलाचा मारुतीराय मोजून अशी 1.25 इंच भरते आणि उंचीला फक्त 1.5 फूट भरते. जगातले नाना प्रकारचे लोक प्राणप्रतिष्ठा दुसरीकडे करायला गेले, पण ती तेवढीशी मूर्ती जगाच्या बापात कोणालाच हालत नाही. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी स्थापना केली. महाराज मंदिरामध्ये कोण तेजस्वी थांबतोय, त्याच्यामुळं त्या जागेला तेज येत असतं आणि ते तेज ती मूर्ती आपल्या पदरात घेत असते आणि आपल्या पदरातलं तेज दर्शन घेणाऱ्याला देत असते. त्या मूर्तीला प्रसादिक मूर्ती म्हणतात. त्या मूर्तीला कोणती मूर्ती म्हणायची, प्रसादिक मूर्ती. आणि म्हणून जी ही मूर्ती आहे का ही प्रसादिक आहे. इथं खटकेश्वर बाबांनी कितीतरी दिवस राहून साधना केली. महाराज मोठ्या लोकांच्या साधनेचा विचारच करायचा नाही. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडवी, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, ही या अधिकारी लोकांचं तत्व आहे. महाराज लोकांना आपल्याला कळाली नाही, आपल्याला ती महाराज कळाली नाही सुरदास महाराज. पण महाराज अविरत ज्यांनी अंगाला विस्तू लावून जीवन भजन केले. काय ती वाराचे अभंग म्हणायचे, काय म्हणायचे, मला अजून तसा वाराचा अभंग कोणाचा ऐकला नाही. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुळदीपा, मार्ग वहू सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. काय सिद्धता महाराजा लोकांची, काय ती वारकरी संप्रदायातली स्वर, काय ती नाविन्य. अशा लोकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला अधिष्ठान. मला असं वाटतंय भंगिऱ्यांच्या पदस्पर्शाने भंगू नका. आपल्याला जर आशीर्वाद, तुम्हाला एक सांगतो, महाराजाच्या पाया पडल्यानं तुमचा उद्धार होईल. तेव्हा लोक स्तुतीप्रिय झाले. स्तुतीप्रिय, स्तुती ही 5 मिनिटापुरती रखमाजी बाबा गोड असते, 5 मिनिटापुरती गोड असते. मी तोंडावर कौतुक करणारा माणूस नाही. गाथा पारायण करत असताना या व्यक्तीच्या स्वराला जर स्वर कोणी परिसरात लाईत असेल तर मी जीवनभर त्याच्या चपला उचली. माणसानं घोडा आपला असो की विरोधकाचा असो, आपला असो की चोराचा असो, आपला असो की मूर्खाचा असो, पण घोड्याला घोडं म्हणावं. साधना असते त्या एखाद्याच्या जीवनातल्या. पाय जमिनीवर आहे, एकाही प्रकारचं अनुचित वर्तन नाही, धोत्राचा काठ बदलला नाही, एखाद्या व्यक्तीला मानावं लागेल ना. आणि म्हणून पाया पडावं असं वाटतं.
भंगिऱ्या महाराजाच्या पाया पड्यानं काय होणार आहे भाऊ तुमचं? एका बाईने एका महाराजाच्या पाया पडायला पोरगं नेलं, 3दा पाया पडायला लावलं आणि 4थ्यांदा पाया पडायला लावल्या पोरानं महाराजाच्या पायालाच बोच काढलं, रघुतच काढू महाराजाच्या पायाचे. पण महाराज गपचिक बसला. 2000 टाकले होते ते असंच बोलते होतं, उचले त्या 2000 रुपयामुळे पायाचं रगत निघलं तरी ते गपचिकच बसलं का म्हणतात. दुसऱ्या पायाचं का काढीनं म्हणजे तुम्ही पाय प्रकार असं रगील पोरग होतं. पण महाराज 5व्यांदा पाया पड्या म्हणले, बाई इतक्या बऱ्या पाया पडायला काऊन लावायली? म्हणजे 3 वर्ष झालं, पहिली त्याची. म्हणजे मग माझ्या पाया पडायला कशाला लावलं? तुमच्या पाया पड्या दुसरीच. महाराज म्हणले 20 वर्ष झालं माझ्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू होत्या. मग त्याचं पोरग ते नीट करीत नाही, ते तुमचं पोरग नीट करतो का बाबा? तुमचं पोरग नीटच करायचं असेल तर वारकऱ्याच्या पाया पडा. वारकऱ्यात ताकद असते. अहो वारकऱ्यानं तृतीयपंथी म्हणजे नपुसक टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला विमानात नेलंय. पिंजारी तो दादू, काय वारकऱ्याची ताकद आहे, किती मोठी शक्ती वारकऱ्याची. आणि म्हणून पाय पडत असताना तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या पडतात. बर वा, छान झालं. मगाच आटपीत होतो, भाजी राहिली म्हणून मी लांबीला इतकं. मला काय कौरवी सांगता येते. मी 27 वर्ष झालं भागवताची गाठ सोडित नाही, तर मला कीर्तन लावून तो कौरवी करायला. विठाला विठाला योग असा आला. गवळण म्हणायची महाराज, मलपत मलपत चालत सुरदास महाराज त्यांची आवडीची गवळण असायची. हे गोड बाळ कोणाचं, माथा शोभे पिंपळ पान, असं फार फार सुंदर त्यांची गवळण अशी ऐकावीशी वाटायची. कारण ज्याची वाणी पिकली का, वाचा सिद्धी पावाला अज्ञापक व्हाल. अरे वाणीत ताकद लागते भाऊ. हृदयावर शब्द आदळण्यासाठी त्याच्या वाणीचा पुरुषार्थ पाहिजे, त्याला अक्षराची कृपा पाहिजे, त्याला सरस्वतीची कृपा पाहिजे, त्याला परिसराची कृपा लागते, परिसरातल्या साधूची कृपा लागते म्हणजे बाबा, त्याला त्या मातीची कृपा लागते आणि देवादिकांची कृपा लागते. त्याच्या वाणीत वजन निर्माण होत असतं. वजन मारुतराव महाराजाला असा एकदम साधं बोलायचे, खरपड्या म्हणायचे रागाला ते. पण महाराज एसटी लोक मधात तितकेच, वरी तितकेच, बैलगाड्यानं तितकेच, पायी पायी तितकेच, वारुळ फुटल्या आणि मुंग्या निघतात जशा मुंग्या निघाव अशी माणसं. कारण ती एक पुरुषार्थ असतो वाणीचा. तो एक शक्तीचा पुरुषार्थ आहे, त्यांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे, ते एक नाविन्य आहे, तो अधिकार आहे. महाराज काही माणसं कुठे गेल्याच्या नंतर मी माझ्या जीवनात नथुराम बाबाचं थोडंसं जीवन पाहिलं. 4-2 ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्यावेळेला पाहिलं महाराज नथुराम बाबाची घोंगडी टाकली की वैभव निर्माण होत होतं आणि ते घोंगडीहून तिथून गावात गेली की वैभव संपत होतं. काय पुरुषार्थ असतो या लोकांचा, काय मोठा अधिकार. यांनी यांच्या जीवनात केलेल्या त्या भक्तीचा पुरुषार्थ, ते नाविन्य, ते अधिकार आहे त्या तत्वांचा. तुम्ही विचार करा, खनपुरीकर बाबांनी शिवी द्यावी आणि त्याच्यानंतर साहेबराव महाराज सोनटीकरांना द्यावी, पुन्हा कोणी देव द्या, ती ऐकावी वाटली नाही, आवडली बी नाही, कानाला बरी वाटली नाही, मनाला बरी वाटली नाही. आणि साहेबराव महाराजांनी शिवी दिली की माणसं अशी नाही पटलं तरी बी असं पटत होतच, रुमाल लावून पण हसत होते. महाराज वाणी पिकली, श्रद्धा किती होती. साहेबराव महाराजांनी देवाला इतकं मानलं, नरहरी बुवा त्यानं नवरात्रातला घट पण नाही मानला, नाही मानला. आपुला तो एक देव करून घ्यावा. ते म्हणायचे तू विटेवरील सखय बाई, माझी देवी जरी कोणी असेल तर विटेवरचा पांडुरंग परमात्माचे. महाराज म्हणून किती खेडे कीर्तन ऐकत होते, किती खेडे. खरं तर त्या लोकांचा आशीर्वाद गिरगावच्या बाळवर, या लोकांचा काय काय पुरुषार्थ. आणि कुरकुरी बाबाची तर तुम्ही ऐकली असते. बाबा बाबा काय कोणाची माय गेली. नामदेव वा, एखादा स्वर चुकला आणि प्रमाण चुकलं, बाबा बाबा स्वराविना गाय पुढचं नाही म्हणे. हा या पुढे पा इतका भयानक शब्द, मी तर एकांतात 2 पोरायला सुद्धा तो शब्द सांगू शकत नाही, इतका भयानक शब्द लाखो समाजात बोलत होते. आज वाणीची तपश्चर्या होती, वागण्याची ताकद होती. बचर 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 असं काही बोलणं नाही, काही खाणं नाही. याचं उचकेव, त्याचे गोदडे पालथे कर, याच्या बाजा पालथ्या कर, याचं आमकं कर, त्याचे भांडे पालथे कर, याला इतकं पाणी लाव, त्याला शेंदूर लाव, असं काम करत नव्हती नाही लोक. सिद्धता होती. चला मग चलू लागले. चलता चलता गाई वळायला गेले, कालिया मारला. तांडव गती मुंडन परत नाचत गिरीधारी, बम 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 भोले बली हरी.
तांडव नृत्य केलं, चेंडू फळीचा डाव मांडला, सगळी गोपाळ वासरे एकत्रित बसले, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, तीव्रतम नीती जाया शृंगास्त तेवच प्रसाद रस्तु कवलम व्याधी निरेशन विथार्थायाम इति पुण्य पाप क्षालन वितार्थायाम प्रसाद रस्तु कवल कवलम. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर